नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुयोग आहे। माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनपूर्वक परत एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज असा दिवस आहे तो म्हणजे संपूर्ण गावाची जी ग्रामदेवता आहे श्रीदेव वेताळ, या श्रीदेव वेताळ मंदिरामध्ये वर्धापन दिन हा पार पाडला जाणार आहे। त्याचबरोबर आमची इतर जी देवस्थान आहे ती म्हणजे श्रीदेवी सातेरी, पावनाई, रवळनाथ, लिंग यांना साक्ष ठेवून आणि गावातली जी काही म्हणजे मंदिरातली मानकरी लोक असतील, त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकजुटीने एकत्र येऊन या ठिकाणी जो काही वर्धापन दिना जो सोहळा आहे तो या ठिकाणी पार पाडला जाणार आहे। त्याचबरोबर ज्या मित्रांनो या ठिकाणी जी जगप्रसिद्ध असे त्रैवार्षिक देवीचा मान भरतो तो त्याच देववेताळ व श्रीदेवी सातेरी मंदिरामध्ये। तर मित्रांनो, आता आपण जाऊया त्या मंदिरामध्ये, कारण आजचा दिवस आहे तो म्हणजे वर्धापन दिनाचा आणि आजच्या दिवसाला जे काही कार्यक्रम आहे ते म्हणजे सकाळच्या सत्राला आहेत लघुरुद्र केला जाणार आहेत आणि त्याच नंतर महाप्रसादी त्या ठिकाणी असणार आहे आणि जे कोणाला आपले म्हणजे भजनाची ज्याच्या अंगी जी कला असते ती सादर करण्याचा असे भजन त्या ठिकाणी चाही कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर संध्याकाळी सत्रामध्ये ज्येष्ठ कीर्तनकार हरिहर नातूबुवा यांचंही या ठिकाणी कीर्तन आपल्याला पाहायला भेटणार आहे। चला तर मित्रांनो, त्या ठिकाणी आता मंदिरामध्ये मी तुम्हाला घेऊन जातो आणि तिथला जो काही परिसर असेल, त्याचबरोबर जी काही मंदिराला विद्युत रोषणाई केली असेल, जी काही सजावट मंडप केलं असेल ते मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता भेटूया मित्रांनो त्या मंदिराजवळच। तर ते आहे समोर माझ्या मंदिर श्रीदेव वेताळ मंदिर आणि त्या मंदिराला मंडप वगैरे झालेला आहे करून आणि 8 वाजले की या ठिकाणी जे काही कार्यक्रम आले या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाणार आहे। या ठिकाणी मंडप वगैरे तयार केला, त्याचबरोबर इथे चप्पल ठेवण्याचे ठिकाणी या ठिकाणी बाहेर ठेवलं, कारण त्याच ठिकाणी आता दुपारच्या सत्रामध्ये जेव्हा महाप्रसाद वाटप केला जाईल त्या ठिकाणी ते जेवणाची सोय असणार आहे, त्यामुळे ते चप्पल वगैरे बाहेर ठेवून मी तुम्हाला मंदिर दाखवतो। आणि या मंदिराच्या बाहेरच बघा रांगोळी काढलेली आहे आणि मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो या ठिकाणी आणि आजचे जे कार्यक्रम आहेत हे मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा श्रीदेव वेताळ सातेरी, रवळनाथ, पावनाई, लिंग आदी देवस्थान ट्रस्ट पेंडूर तालुका मालवण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे, तुम्हाला मी दाखवतो। त्या प्रकारे मी आता श्रीदेव वेताळ मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि आपण परिसरामध्ये पाहू शकता या मंदिराला विद्युत रोषणाई केलेली आहे आणि ही रोषणाई रात्रीच्या वेळी संध्याकाळी तुम्हाला दिसणार आहे, ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन। याला विद्युत रोषणाई केलेली आहे, त्याचबरोबर इथे मंडप वगैरे घातलेला आहे आणि या मंदिरामध्ये जवळपास चप्पल वगैरे ठेवायचं नाही आणि या ठिकाणी जी तुम्हाला म्हणजे जी जागा दिसते या ठिकाणी दुपारचे ते जो महाप्रसाद असेल त्या ठिकाणी ते रांगा लागलेला असणार आणि इथला हा परिसर बघू शकता एकदम स्वच्छ नीटनेटका केलेला आहे। त्याचबरोबर इथे मंदिराच्या चारी बाजूला या ठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली आहे।
हे पाणी का
कट दाखवत आहे आपल्यासोबत आहेत या मंदिराचे सचिव कुलकर्णी साहेब. तर कुलकर्णी साहेब, जे श्रीदेव वेताळ मंदिर आहे त्याचा आज वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त तुम्ही 2 शब्द तुम्ही सांगू शकता त्या मंदिराविषयी आणि आजचे जे कार्यक्रम आपण जे आयोजित केले आहे त्याबद्दल? जे वेताळ देवस्थान जे आहे ओके, संपूर्ण पंचक्रोशीचं एक जागृत देवस्थान आणि 12 राठीचं देवस्थान आहे. ओके, हे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याबाहेर राज्यात सुद्धा त्याचं एक नावलौकिक आहे. पण जिल्ह्यातून परत राज्यातून सुद्धा भाविक ओके, त्या संख्येने कर्नाटक गोवा राज्यातून पण बरेचसे भाविक त्या वेताळाच्या दरबारात येतात. ओके, मनोकामना वेताळाच्या देखील पूर्ण होते. असे जागृत देवस्थान आहे आणि ह्या जागृत देवस्थान वेताळाचा आज वर्धापन दिन आहे. ओके, तर काल आमची जी बाकीची जी देवस्थानं आहेत, सातेरी देऊळ असेल किंवा लिंग मंदिर किंवा रवनाथ मंदिर, असे संपूर्ण 12 काल तिथे अभिषेक वगैरे काल असा कार्यक्रम आमचा होता, पार पडला. तर आज वेताळाच्या देवळामध्ये लघुरुद्राचा कार्यक्रम झाला. 15 ब्राह्मणांच्या साक्षीने 5 मानकऱ्यांनी हा एक कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर एक महाप्रसादाचं एक आयोजन करण्यात आलेलं होतं. संपूर्ण देवस्थान ट्रस्ट आणि 12 राठी संपूर्ण सगळ्या जणांनी आणि गावातील अन्य पण जे लोक कोण असतील त्यांनी सर्वांनी मनोभावे महाप्रसादामध्ये आर्थिकदृष्ट्या किंवा वस्तूच्या स्वरूपात किंवा एक शारीरिक योगदान देऊन ते वेताळाची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता त्याच्यानंतर आता महाप्रसादाचा कार्यक्रम जवळजवळ आठवत आलेला आहे. जवळजवळ एक 2-1 हजाराच्या आसपास भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे आतापर्यंत तरी. संध्याकाळी स्थानिक लोककलावंत काय असेल तर त्यांचा भजनाचा कार्यक्रम आहे. एक 3 ते 4 मंडळ आता 4:30-5 वाजता तर सुरू होईल हा कार्यक्रम आमचा. तो एक 8:30-9 वाजेपर्यंत चालेल आणि तदनंतर श्री हरिहर नातू बुवा एक नावाजलेले कीर्तनकार आहेत, त्यांच्या एक कीर्तनाचा कार्यक्रमही इथे आयोजित केलेला आहे. तो 9 ते 2.5 तासांचा जो कार्यक्रम आहे 11:30-12पर्यंत तोही कार्यक्रम चालेल, जेणेकरून भाविकांना त्याचाही लाभ घेता येईल. आणि त्यानंतर सगळ्या जणांनी मिळून एक नाटकाचा कार्यक्रम एक आयोजित केलेला आहे. ओके, नाटकाचाही लाभ रसिकांना घेता येईल श्रीदेव वेताळाच्या साक्षीने. अशा रीतीने हा संपूर्ण दिवसाचा हा एक भरगच्च असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे एक वेताळाची सेवाही होते आणि लोकांमध्ये एक उत्साह, एक एनर्जी पण लोकांना मिळते की काहीतरी आपणही गावामध्ये काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी एक नवीन काहीतरी एक असे एक संचारली शक्ती अशी लोकांमध्ये येते, जेणेकरून हे काम वेताळ त्यांच्याकडे करून घेतो. ओके, आणि अशा रीतीने हा संध्याकाळी हा कार्यक्रम आमचा संपन्न होणार आहे, संपणार आहे. ओके, थँक्यू साहेब. तुमचं मनपूर्वक एकदा आभार की तुम्ही माझ्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत तुमच्या भावना किंवा ह्या मंदिरात जे काही महत्त्व आहे ते तुम्ही सांगल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. तुमचा धन्यवाद.
हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व भाविकांची जाहिरात वर्धापनासाठी आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. या कार्यक्रमासाठी या भाविकांना तुका लोक आता पहिला शेवटाक बघा कंटाळा दिले. मित्रांनो, अशा प्रकारे आमची जी ग्रामदेवता आहे श्रीदेव वेताळ या मंदिराचा जो काही वर्धापन दिन होता तो या ठिकाणी पूर्णपणे पार पाडलेला आहे. दुपारच्या सत्रामध्ये जे काही या ठिकाणी कार्यक्रम होते म्हणजे सकाळी सत्रामध्ये श्रीचा लघुरुद्र करण्यात आला, त्याची पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर या दुपारी सत्रामध्ये महाप्रसाद या ठिकाणी आयोजन केलं होतं. या ठिकाणी भरपूर सारे भाविक भक्तजन या ठिकाणी आले होते. प्रसाद वगैरे घेऊन झाल्यानंतर आता नामवंत जे काही भजनी भाऊ असतील त्यांचं भजन असणार या ठिकाणी. त्यानंतर रात्रीच्या वेळी दशावतारी नाटक या ठिकाणी असणार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ जे अपलोड करेन ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.